बाकी मित्रांनो ट्रॅक्टरचा आवाज जर ऐकायचा असेल तुम्हाला तर या प्रकारे मिळून जाईल. म्हणजे आवाज जास्त लाऊड वगैरे नाही मित्रांनो, सायलेंटचा आवाज वगैरे चालून जात मित्रांनो. बाकी तुम्हाला तुम्हाला बंद करावं लागतं मित्रांनो, चाबीचा ऑप्शन वगैरे नाही याच्यात सध्या. राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील, परत स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आयशरचं ट्रॅक्टर येऊन जाते मित्रांनो 251 मॉडेल आहे, जे की येऊन जाते मित्रांनो 4x2 मध्ये. आणि यामध्ये तुम्हाला 4x4 पण ऑप्शन येऊन जाते मित्रांनो, 4x2 पण आहे. कलरमध्ये आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर सिल्वर आणि रेडचा पण ऑप्शन आहे. तर मित्रांनो आज आपण याचं करणार डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो. हा ट्रॅक्टर शेतीमध्ये तर काम येतोच मित्रांनो, जसं की केळी आपलं जसं अंगूरची शेती राहते मित्रांनो, डवरणं वगैरे राहते, त्याच्यात पण काम येऊन जाते मित्रांनो. हे ज्यामध्ये आपले मोठे मोठे ट्रॅक्टर काम करते मित्रांनो, त्यातनी आपलं हे ट्रॅक्टर काम करते. बाकी शेतातलं नॉर्मल काम पण हे ट्रॅक्टर करू शकते मित्रांनो. बाकी आज आपण करणार डिटेल रिव्ह्यू करा. चावी वगैरे मित्र आपली या प्रकारची येऊन जाईल याच्यामध्ये. इथं तुम्हाला आयशरच्या लोगोवर पण काय मिळणार नाही मित्रांनो चाबीवरती. बाकी इग्निशनची चाबी करा मित्रांनो, डिझेलची चाबी तुम्हाला दुसऱ्या याच्यात येऊन जाते. बाकी मित्रांनो याची जे मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे राहते ते तुम्हाला कमीत कमी 1 लाख पर्यंत करू शकता मित्रांनो. आणि अजून माहितीसाठी तुम्ही 100 फॉलो करू शकता मित्रांनो. बाकी आता आपण बोलू आपल्या ट्रॅक्टरच्या इंजिन वगैरेबद्दल. तर यामध्ये तुम्हाला 1.3 लिटरचं इंजिन दिले मित्रांनो, म्हणजेच की 1290 सीसीचं इंजिन आहे, जे की आपल्या 2 सिलेंडरमध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि एचपीचं पाहायला गेलो आपण तर 23 एचपीचं ट्रॅक्टर येऊन जाते मित्रांनो. हे बाकी याच्यामध्ये आपल्याला जे कूलिंग सिस्टम दिली मित्रांनो, ही आपल्याला वॉटर कुलंट आहे मित्रांनो, एअर कुलंटवाली नाही आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहायला गेलो पीट आपल्या 540 मध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि ज्याच्या डिझेल टँक कॅपॅसिटी वगैरे दिली मित्रांनो, ही आपल्याला 28 लिटरमध्ये दिलेली आहे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला ट्रॅक्टरच्या टोटल लेंथ वगैरेबद्दल मित्रांनो, तर याची टोटलची लेंथ वगैरे मित्रांनो ही आपल्याला 2735 mm मध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि जी ट्रॅक्टरची रुंदी वगैरे ही आपल्याला 1035 mm मध्ये दिलेली आहे. बाकी ज्याचं व्हीलबेस वगैरे मित्रांनो हे आपल्याला 1575 AB मध्ये दिलेलं मित्रांनो. बाकी ज्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे दिलेली आहे ही आपल्याला 700 kg मध्ये दिलेली आहे. आणि ट्रॅक्टरचे टोटल जे वजन वगैरे मित्रांनो हे आपल्याला 1119 kg मध्ये दिलेलं मित्रांनो. बाकी डाऊन पेमेंट तुम्हाला सांगितलेच मी. बाकी आपल्या ट्रॅक्टरचं लुकर मित्रांनो समोरून या प्रकारे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. आणि लुकर पाहायला तर खूप छोटं येऊन जाते मित्रांनो, पण याच्यापेक्षा छोटे ट्रॅक्टर पाहायचं असेल तुम्हाला हे बघू शकता तुम्ही. हे सगळ्यात छोटे ट्रॅक्टर येऊन जाते मित्रांनो, कमी एचपी मध्ये पण येऊन जाते. आणि हे आपल्या 188 वाला मॉडेल येऊन जाते मित्रांनो. आणि हे येऊन जाते आपल्या 251 वाला मॉडेल मित्रांनो. प्राइसिंग मध्ये तुम्हाला साधारण डिफरन्स वरून जाईल दोन्ही मॉडेलमध्ये. बाकी मित्रांनो लोकरा बघसाल तर या प्रकारे समोरून जाईल. बाकी मित्रांनो याच्यात तुम्हाला बंप वगैरे लावून भेटून जाईल जेव्हा तुम्ही डिलिव्हरी घेत असता याच्यावरी. बाकी आपण पाहिलं हेडलाईट वगैरे मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला हेलोन सेटअपचा लाईट वगैरे दिला मित्रांनो. आणि आयशरचा लोक आपल्या सेंटरमध्ये दिलेले आहे. आणि कलर ऑप्शन तुम्हाला सांगितले याच्यामध्ये रेड कलर पण मिळून जाते मित्रांनो, आणि सिल्वर कलर पण याच्यात मिळून जाईल. बाकी मित्रांनो साईडने आपण बघायला गेलो टायर्स वगैरे बद्दल, तर याच्यामध्ये तुम्हाला 5-25-14चा टायर वगैरे दिलेला मित्रांनो. याच्यामध्ये सध्या फोकस नाही करणार, ऊन 14चा टायर दिला मित्रांनो, सीएटचा आहे मित्रांनो हे. आणि पाठीमागचा आपण बघायला गेलो मित्रांनो, तर आपल्याला पाठीमागे 8-3-24 टायर वगैरे दिलेला मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. बाकी इथं तुम्हाला आयशरचा लोगो वरून जाईल मित्रांनो. आणि 251ची बॅचिंग आपल्या या बाजूला दिलेली मित्रांनो. बाकी जर तुम्हाला बोनेटला ओपन करायचं असेल तर तुम्ही याला इथून एकदा तिथून एकदा ओपन करू शकता, समोरपणे होऊन जाते मित्रांनो. हे सायलेन्सर याच्यावर आपलं या टाईपमध्ये खाली होऊन जाते मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला जो इंडिकेटर्स वगैरे आणि पार्किंगचं जे लाईट असते ते आपण इथं दिले मित्रांनो. याच्यामध्ये या प्रकारे आपल्याला जे लोगोरा समोर मिळून जाईल मित्रांनो. बाकी जे डिझेल टँक वगैरे ते आपल्याला या बाजूला दिले मित्रांनो, जे की आपल्याला 28 लिटरमध्ये दिलेले मित्रांनो. जास्त मोठं नाही तसं, साधारण आहे मित्रांनो. बाकी तुम्ही ट्रॅक्टरला इथून याला बंद करू शकता मित्रांनो. हे आपल्याला पार्किंगचं ऑप्शन दिले मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही पार्किंग मध्ये लावू शकता याला. बाकी आपल्या जे हायलोचे गिअर असतात या बाजूला दिले मित्रांनो, टीटीचे गेट आपल्या या बाजूला दिलेले आहेत. आणि त्या बाजूला आपल्या ट्रॅक्टरचे मेन गेअर दिलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये जे आपल्याला जातात मित्रांनो 4 स्पीड मध्ये. साऊंड वगैरे आहे आपल्याला खूप जास्त. बाकी मित्रांनो ट्रॅक्टरचा आवाज वगैरे ऐकायचा असेल तुम्हाला तर या प्रकारे मिळून जाईल. म्हणजे आवाज जास्त लाऊड वगैरे नाही मित्रांनो, सायलेंटचा आवाज वगैरे चालून जात मित्रांनो. बाकी तुम्हाला इथून याला बंद करावं लागतं मित्रांनो, चाबीचा ऑप्शन वगैरे नाही याच्यात सध्या. बाकी मित्रांनो मीटर वगैरे पाहायला आपण ते या प्रकारे होऊन जाईल. एवढं आपल्या डिजिटल मीटर वगैरे जाईल मित्रांनो याच्यातनी. सध्या तुम्ही बघू शकता आपल्या ट्रॅक्टर किती म्हणजे किती घंटे चाललेले आहे, जो तुम्हाला स्पीड वगैरे दिसून जाईल मित्रांनो याच्यावर. यावर टेम्परेचर, याबद्दल डिझेलची इन्फॉर्मेशन जाते मित्रांनो. बाकी आयशरचे लोक आपल्या सेंटरमध्ये दिलेले मित्रांनो. बाकी याबद्दल तुम्हाला याची रेस वगैरे दिलेली आहे, म्हणजे तुम्ही इथं बघू शकता. जसं आपलं वरती आहे हे स्लो मध्ये चालणार, खाली आपण केलं याला तर थोडं फास्ट मध्ये चालणार मित्रांनो. बाकी या बाजूला पाहिलं हेडलाईट कंट्रोल आपल्या या बाजूला दिले मित्रांनो. मी त्याकडे तुम्हाला इंडिकेटर कंट्रोल वगैरे पण दिलेले आहेत मित्रांनो. बाकी गिअरचं तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो, या बाजूला 4 स्पीड ट्रान्समिशन आहे. या बाजूला मित्रांनो तुम्हाला हाय लो आणि न्यूट्रलचा गिअर वगैरे दिला मित्रांनो. आणि जर तुम्ही याला म्हणजे असं न्यूट्रल मध्ये करणार ना मित्रांनो, तर आपल्या ट्रॅक्टर स्टार्ट होत नाही मित्रांनो. बाकी हे तुम्हाला मित्रांनो पीटोचा जो गिअर वगैरे आहे 540चा पीटो वगैरे याच्यात दिलेला मित्रांनो. बाकी तुम्हाला खाली इथं पार्किंगचं जे इंडिकेटर पार्किंग वगैरे असतं मित्रांनो, हे तुम्हाला इथं दिले मित्रांनो.
बाकी या बाजून चाबी करायची लावू शकता मित्रांनो. आणि जे ड्राफ्ट करतात याचे कंट्रोल आपल्या इथे दिले मित्रांनो. तुम्ही इथून याची पोझिशन सेट करू शकता तशी. बाकी पाठीमाग दोन बोलूया मित्रांनो अजून याचे फीचर्स वगैरेबद्दल. बाकी पाठीमागून आपल्या ट्रॅक्टर चालू करा मित्रांनो या प्रकारे होऊन जाईल. थोडं बारीक सारखं ट्रॅक्टर वगैरे आपल्या होऊन जातं मित्रांनो. आणि सगळ्यात पहिले आपण इथं बघूया वरतीच आपले टूल बॉक्स वगैरे आपल्या इथं दिलेला मित्रांनो. यामध्ये तुम्ही नाही का म्हणजे की टूल बॉक्स वगैरे तो सामान वाटू शकता ट्रॅक्टरमध्ये कामा पडणार. बाकी बघा तुम्हाला लाईट वगैरे दिलेलं मित्रांनो, जे की शेतातही काम करताना कामा पडतं मित्रांनो. हे बघू शकता हे आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. येलो लाईट वगैरे दिलेलं मित्रांनो. याला तुम्ही असं की वरती खाली तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता. प्लस मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये एलईडी लाईट वगैरे टाकला तर तुम्हाला नाईटमध्ये याचा जे थ्रो वगैरे आहे तुम्हाला चांगला मिळून जाईल मित्रांनो. बाकी या बाजू तुम्हाला इंडिकेटर्स ब्रेक वगैरे आपल्या इथं दिलेले मित्रांनो. बाकी आपल्या रिफ्ट वगैरे दिलेले याच्यामध्ये. बाकी तुम्हाला मित्रांनो जे आपलं पार्किंग टाईप येऊन जाते मित्रांनो किंवा फ्लो टाईप आपल्या याच्यात दिलेले आहे. जेणेकरून पाठीमागून कोणताही येणारा वाहनाला दिसून जाईल ट्रॅक्टर वगैरे उभं आहे म्हणून किंवा चालत आहे मित्रांनो. बाकी तुम्हाला इथे एक ऑप्शन दिले पिनचं मित्रांनो. आणि इथे तुम्हाला पिनचं ऑप्शन इथं पण दिलेलं आहे. तुम्ही पिन डायरेक्ट लावू शकता मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही दिलेली आहे या प्रकारचं. बाकी खाली आपल्या मित्रांनो हायड्रोस वगैरे लिफ्टिंग कॅपॅसिटी याची 700 kg पर्यंत दिलेली मित्रांनो. बाकी टालीवर छोटीशी टालीवर तुमच्या खाली लावू शकता किंवा दुसरे काही शेताचे कामातले जे असतात अवतारवर तुम्ही ते लावू शकता. बाकी इथं तुम्हाला पीटी वगैरे दिला मित्रांनो 540 मित्रांनो हे. बाकी याच्या सीटला तुम्ही नाही मित्रांनो इथून तुम्ही ऍडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला हे वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून पण त्या गाडीचा जर हे वगैरे बघायचं असेल मराठीमध्ये किंवा ट्रॅक्टरचा बघायचं असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सगळ्यांना